हाय स्टुडंट, आज आपण बघा टाईप नंबर फर्स्टला सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन फिक्स हा असेल व काय फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. म्हणजे जे काही क्वेश्चन दिले तुम्हाला काय काढायचे, त्या क्वेश्चनचे सेपरेट इक्वेशन काढायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल ते दिलेलं आहे. एक्झाम्पल बघितलं तर काय बघा 3y² + 7x × y = 0. म्हणजे हे दिलेलं एकच इक्वेशन आहे, म्हणजे एकत्रित इक्वेशन आहे हे, म्हणजे हे जॉईंट इक्वेशन आहे किंवा कंबाईन इक्वेशन आहे. आणि या कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशनचंच आपल्याला काय काढायचं आहे, सेपरेट इक्वेशन. म्हणजे एकत्रित इक्वेशन आहे, ह्याचे सेपरेट वेगवेगळे इक्वेशन येतील. बघा तिथे व्हेरिएबल तर 2 आहेत, ठीक आहे. मग ह्याच्यावरून 2 इक्वेशन इथे मिळतील. मग आता कसं सोडवायचं बघूयात. द गिवन जॉईंट इक्वेशन, हे जॉईंट इक्वेशनलाच दुसरं नाव काय, कंबाईन इक्वेशन इज. ते कंबाईन इक्वेशन लिहूया आपण. 3y² + 7x × y = 0. आता 3y² मीन्स y × y. y कॉमन काढता येईल आपल्याला. y कॉमन काढल्यानंतर रिमेनिंग टर्म काय बघा 3y, y बाहेर काढले, प्लस 7x × y, y कॉमन काढले, 7x = 0. ठीक, हीच टर्म आपण रिअरेंजमेंट व्यवस्थित लिहूया. y इन ब्रॅकेट 7x + 3y = 0. तर दोन्ही इक्वेशन आहेत हे दोन, कंपॅरिझन करूया 0 बरोबर. देअरफॉर y = 0 अँड किंवा ऑर 7x + 3y = 0. हे दोन इक्वेशन मिळाले. जसं की आपण थेरीमध्ये आधीच्या लेक्चरला बघितलं बघा, लास्टचा पॉईंट कंबाईन इक्वेशन ऑफ द 2 लाईन्स. म्हणजे ह्यात कुठल्या दोन थेरीच्या लाईन मिळाल्या आपल्याला, u = 0 आणि v = 0. ह्या दोन दोन सेपरेट इक्वेशन 2 लाईन्स मिळाल्या. या 2 लाईनचा गुणाकार केलं, हे जर रिव्हर्स केलं तर आपल्याला काय मिळतं, जॉईंट इक्वेशन. जे की हे दिलेलं एक्झाम्पल आहे ते. हे जॉईंट इक्वेशन घेऊन जर आपण सोडवलं तर आपल्याला 2 लाईन मिळाल्या, तेच काय झालं, सेपरेट लाईन. आणि जर हे 2 लाईनचा गुणाकार करून जर एकत्रित इक्वेशन मिळालं तर हेच कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन असेल. आपण म्हणू शकतो विच आर द रिक्वायर्ड, देअरफॉर which are the required separate equation of the lines. हे पहिलं एक्झाम्पल झालं. सेकंड एक्झाम्पल x² - 4x × y = 0. मग त्याच्यानंतर बघा काय केलं सोल्युशनमध्ये, द गिवन जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन दिलेलं लिहून घेतलं. x² - 4x × y = 0. आता x² आहे, x² मीन्स x × x. इथे x आहे म्हणजे x कॉमन काढता येईल आपल्याला. देअरफॉर x कॉमन काढलं, रिमेनिंग टर्म x - 4 × y = 0. दोन्ही लाईनच्या इक्वेशनवर कंपॅरिझन 0 बरोबर, x = 0 अँड x - 4 × y = 0. या 2 लाईन मिळाल्या, म्हणजे u = आणि v = या 2 सेपरेट लाईन मिळाल्या. विच आर द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स. थर्ड एक्झाम्पल बघा आता x² - 4y² = 0. हे जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन आहे. ह्याच्याच आपल्याला सेपरेट 2 लाईन काढायचे आहेत सोल्युशनमध्ये. द गिवन जॉईंट इक्वेशन इज, दिलेलं इक्वेशन लिहून घेतलं. x² - 4 × y² = 0. आता x² - 4y² लाच कसं लिहिता येईल आपल्याला, 2 × y², म्हणजे 2चा स्क्वेअर केला तर 4, yचा स्क्वेअर केला तर y². या फॉर्ममध्ये आपल्याला हे 4y² लिहिता येतं. नंतर बघा आता x² - 2 × y² म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, a² - b² = 0. म्हणजे a + b आणि a - b. त्याचाच यूज करून आपण x + 2y आणि x - 2y = 0. हा फॉर्म्युला a² - b² = a + b आणि a - b. तेच लिहिले. त्याच्यावर हे 2 लाईनचे 2 लाईन मिळत आहेत, ते 0 बरोबर इक्वेटिंग करूयात. x + 2y = 0 अँड x - 2y = 0. विच आर द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स. बघा परत फोर्थ एक्झाम्पल 2x² - 3x × y - 9y² = 0. ठीक आहे. आता हे बघितलं तर आपण 10वीत किंवा 11वीत, 10वीमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल, 10वी 11वीमध्ये ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण सोडवलेत की फॅक्टर पडतात त्या फॉर्ममध्ये. सोल्युशनमध्ये द गिवन जॉईंट इक्वेशन इज, दिलेलं गिवन इक्वेशन लिहिलं.
2x² मायनस 3x इंटू वाय मायनस 9y². आता कॉमन वगैरे काय पडत नाहीत, पण बघा इथं -9 आणि 2 -18 व्हॅल्यू मिळते, -18 आणि -3 म्हणजे -18 हा गुणाकार यायला पाहिजे आणि -3 मिडल टर्म यायला पाहिजे. असे फॅक्टर पडायला पाहिजेत. बघा कशा पद्धतीने फॅक्टर पडतील की -18 गुणाकार यायला पाहिजे आणि -3 त्याच्या फॉर्ममध्ये. आता बघा काढलं तर 7×3 = 18 हे फॅक्टर पडतात. ठीक आहे, म्हणजे गुणाकार तर मिळतोय 18, नंतर पण -3 यायला पाहिजे. मग त्या मेथडने ह्याचे साईन ठरवायचे. -6 आणि +3, -6 आणि +3 -3 मिळते. त्याप्रमाणे हे 2 फॅक्टर मिळाले, ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचे, मिडल टर्ममध्ये ह्याच्या पुटअप करायचे. 2x² मायनस 6x इंटू वाय प्लस 3x इंटू वाय मायनस 9y² = 0. हे फॅक्टर इथे लिहून घेतले. त्याच्यानंतर काय कॉमन काढता येत बघा, 2x² आहे आणि इथं 6x इंटू वाय आहे, म्हणजे 2x² कॉमन काढता येईल, इथं x आहे. 2x² कॉमन काढता रिमेनिंग टर्म x राहील, मायनस 6 याची फोड करता येईल. 2 इंटू 3 2 कॉमन काढलं आहे, त्यामुळे रिमेनिंग टर्म राहील 3 इंटू वाय. नंतर प्लस हाच फॅक्टर इथं पुढे येतो, त्यामुळं काय बघा x3 यायला पाहिजे, म्हणजे 3 इंटू वाय कॉमन काढता येईल. रिमेनिंग टर्म x 9ची फोड 3 बाहेर आहे, -3 यायला पाहिजे. 3 इंटू 3 9, त्यामुळे -3 इंटू वाय, x - 3 इंटू वाय = 0. कॉमन असलेल्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये, नसलेल्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये. x - 3 इंटू वाय 2x + 3 इंटू वाय = 0. दोन्ही इक्वेशन 0 बरोबर इक्वेटिंग करा. x - 3 इंटू वाय = 0 अँड 2x + 3 इंटू वाय = 0. विच आर द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन. हे मार्च 2005ला विचारलंय. पुढचं सेम त्याच मेथडने फॅक्टर पाडायच्या फॉर्ममध्ये. 3x² मायनस 10x इंटू वाय मायनस 8y² = 0. मार्च 2013ला विचारलंय. गिव्हन जॉईंट इक्वेशन लिहायचं बघा आता. -8 इंटू 3 -24, म्हणजे -8×3 = 24, -24 हा गुणाकार यायला पाहिजे आणि वजाबाकी मिडल टर्म गुणाकार 24 यायला पाहिजे आणि मिडल टर्म -10 यायला पाहिजे. मग काय कशा मेथडने करता येईल. 12 × 2 = 24, -12 आणि +2, 12तून 2 गेले तर -12 आणि +2 तर -10 येते, त्यामुळे ते फॅक्टर बरोबर आहे, ते लिहू शकतो आपण. 3x² मायनस 12x इंटू वाय प्लस मिडल टर्ममध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे. 3x² मायनस 12x इंटू वाय प्लस 2x इंटू वाय मायनस 8y² = 0. तर कॉमन काढायचे. 3x² आहे आणि तर 12 आहे. 3x कॉमन काढल्यानंतर रिमेनिंग टर्म x मायनस 3x कॉमन काढले, 3 इंटू 4 3 कॉमन काढले, त्यामुळे 4y राहील, प्लस हाच फॅक्टर इथे येतो, त्याप्रमाणे टर्म इक्वेटिंग करायचे. 2y रिमेनिंग टर्म x मायनस 8 आहे, इथं 2 बाहेर काढले, 4 इंटू 2 कॉमन काढल्यामुळे -4 राहील, = 0. कॉमन टर्म एका ब्रॅकेटमध्ये x - 4y आणि रिमेनिंग कॉमन नसल्या टर्म 3x + 2y = 0. दोन्ही इक्वेशन 0 बरोबर इक्वेटिंग करायचे. x - 4y = 0 अँड 3x + 2y = 0. विच आर द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन. हे 5 एक्झाम्पल्स आहेत. अजून बुक्समध्ये आहेत एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स आहेत की ज्याचे आपल्याला जॉईंट इक्वेशनतून सेपरेट इक्वेशन काढायचे. आपण 10वीच्या मेथडनी क्वाड्रॅटिक फॅक्टर जर पडत नसतील तर तो फॉर्म्युला आहे बघा, त्या मेथडने ते एक्झाम्पल सोडवता येतात की फॅक्टर पडत नसेल तर -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² मायनस 4a इंटू c /2a या फॉर्मनी एक्झाम्पल्स सोडवता येतात. की जर या फॅक्टर जर पडत नसतील तर या टाईपच्या एक्झाम्पल्स असे 1-2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्ममध्ये आहेत. मग त्या फॉर्म्युल्याने सोडवायचं म्हणतं जरासं लेंदी होतो आहे. आपल्याला या चॅप्टरमध्ये एक दुसरा थेरम आहे, त्या थेरमच्या फॉर्म्युल्यावर व्हॅल्यू पुटअप केलं की ते एक्झाम्पल सुटत आहेत. त्याच टाईपने हे ह्याच्यात 1-2 एक्झाम्पल्स आहेत जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे, त्या टाईपने आपण सोडवणार आहेत की दुसरा थेरम तुम्हाला व्हायचं आहे. त्यामुळे या टाईपमध्ये आपण 5 एक्झाम्पल्स घेतलेत. ठीक आहे, थँक्यू.